सगळ्यांना कशा आहे सगळे. आम्ही गावाला आलोय सुट्टीला, तर गॅस संपलाय आणि इकडे मी चुलीवर मसाला भात करते. पहिल्यांदाच गावाला चुलीवर स्वयंपाक करते मी गॅस संपल्यामुळं. तर आम्ही तिघंच आलोय गावाला, तर गॅसच संपलाय. बघू आता चुलीवरचं कसं लागतंय ते बघूया आपण. बाहेरच माझं म्हणणं होतं बाहेरच करायचं होतं स्वयंपाक, पण घरात चूल होती म्हटलं मग कशाला, म्हणून मी घरातच चूल पेटवली आहे. मसाले भात केलाय कारण आता बाकीचं काय करणार, सगळी भांडी काळी व्हायला लागलेत आणि मला ते काळी भांडी आहेत ना किती उशीर लागते माहिती का घासायला, म्हणून मला नको वाटतं गॅस चुलीवर. खरं तर चुलीवरचं चांगलं लागतं जेवण, पण भांडीच काळी होतात मग ते घासायला पण वेळ लागते. आता हा कुकर बघा मी माती पण लावलेली नाही, काहीच नाही लावलं. आता घासायला बघा किती वेळ लागणार मला. आणि इथं गावाला आल्यापासून किती वाजलेत काही कळलं, आमचं घड्याळात शेल पण संपले, ते पण आणावं लागणार आहे. आता ह्या कुकरला शिट्ट्या पण होत नाही, त्याचा अंदाजच ठेवायला लागणार आहे. आधी मीठ बघते कसे येते. नाही तिखट वाटते का काय भागते नाही. जरा कुकरचं झाकण कुठे ना, ठीक आहे. आता हे झाकण लावते, अंदाजे शिजले. या बहिणीचा कुकर आणलाय. काय होते माहितीये का, म्हणजे चूल खरं बाहेरच पाहिजे, घरात नाही पाहिजे. सगळ्या म्हणजे घरात आहे ना धूर होतो. आणि बाहेरचं तुम्हाला दाखवते वातावरण कसं छान झालंय. आम्ही तर कालच आले दुपारी, काल आल्यापासून आमचं काम चाललंय. तर चला या बाहेर. झाडू बिडू मारून घेतलाय सगळा, सगळं स्वच्छ करून झालेलं. आणि इथं पाण्याचं टेन्शन नाही बरं का आमच्या गावाला, आणि पाणी पण असं एकदम स्वच्छ फिल्टर सारखं पाणी प्यायचं. तर असं इथे ना हे लिंबाचं झाड असल्यामुळे छान सावली पडत असते, आणि पक्षी पण येतात असे छान, त्यांचा आवाज येते ना ते छान असं राहण्यात आल्यासारखं. तर तुम्हाला ते आवाज येत असेल ना, तर इथं आमच्या इथे ना लग्न आहे, घाणा आहे, घाणा म्हणजे धान्य भरायचं. तर बघा सगळं काम झाले, खाऊन पिऊन झालं सगळं, मसाले भात खाऊन झाला. आता हे उडदाचं पीठ आहे, घरचे उडीद डाळ आहे ना, त्याचं पीठ करून आणले. आपल्याला पापड करायचे, तर इथं पापड मसाला आहे. तर आता इथं 1 किलो पीठ आहे माझ्याकडं. फक्त उडदाचं पीठ आहे, मुगाच्या डाळीचं ह्यावेळेस नाही मी काय केलेलं, कारण मी आईनं दिलेलं होतं मला पीठ. आणि आता ही थोडीशी पीठ ठेवते आपल्याला लागल म्हणून. किती बघते आधी मला अंदाज काढून, म्हणजे बाकीचं सगळं म्हणायला सगळं पांढरं झालं माझं. तर एवढी पिठी ठेवते आणि हे सगळं मळून घेते. तर आहे ना हे 2 पुड्या आहेत, ही पूर्ण पुडी आहे अख्खी, आणि ही थोडीशी गेल्या वर्षीची राहिलेली. तर आता काय करू, सगळी टाकू का काय करू मला समजायला झाले. आता ही सगळी पुडी टाकून घेते आपण पापड मसाला. खराट होते सगळं टाकलं मला वाटतं. थोडंसं आहे, काय करू, टाकू का नको असं झालं मला.
खारट होतील पापड. कट करा. तर एवढं 1 किलोचं पीठ झाले बघा. 1.5 पुऱ्या टाकल्या त्या. खरं तर आता काय माहिती होईल, आता खराट होतंय का काय माहीत नाही मला, कारण गेल्या वर्षीची पुरी राहिली तीच टाकली मी. आणि याला कसं घट्ट मळावं लागतं ना व्यवस्थित. त्याला पातळ जर मळलं ना तर काय उपयोग. घट्ट मळून चांगलं घ्यायचं आणि टेचायचं. तर मी टेचत नाही खरं तर, फक्त मळते चांगलं जरा. आणि हे कसं जास्त चिकट असते ना ते. अजून मला शेवया करायच्या आहेत. आता म्हटलं पापड करून